सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. जय भीम, नमो बुद्धाय. आज हम्म. यशवंत दिवसे पण जॉईन झालेले आहेत. अच्छा. त्यांचं स्वागत. हा, यशवंत दिवसे जय परभणीचे भीम, आहेत. मग उद्या. हा, जय भीम, नमो बुद्धाय. यशवंत दिवसे परभणीचे आहेत. तुमचे मित्र नाही आले बरं का, यशवंत दिवसे सर, बोरुडे. आता ते तुमचे मित्र आहेत. येस आहे. आहेत नगर, आत नगरचे आहेत ते, परंतु ते तुमचे मित्र आहेत. ते परभणीला गेले ते आता. हा, असो. असो, सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी. धम्म गाथा. सब्ब पापस करणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं. ही पहिली गाथा आपण काल सुरुवात केली आणि त्याचे शब्दशः अर्थ पाहिले. आणि धम्मपालन गाथेविषयी आपण जी काही ऍडिशनल माहिती आपल्याकडं उपलब्ध होती ती पण आपण काल पाहिली प्रास्ताविकामध्ये. धम्मपालन गाथा ही याची रचना जी आहे, तर संकलन जे आहे, हे बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरच्या धम्मदीक्षेच्या निमित्तानं केलेलं आहे, धम्मपालन गाथेचं संकलन. आणि हा मुद्दा संरक्षितांनी उजेडात आणलेला आहे, हे आपण काल पाहिलं. ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती नसावी. तर याचं संकलन जे हम्म. आहे धम्मपालन गाथेचं, हे बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि ते संकलन धम्मपदातून केलेलं आहे. आणि पहिल्या 3 गाथा ज्या आहेत, याच्यामध्ये 3च गाथा आहेत ऍक्च्युली. पुढे नथीमे शरणंगायंग हे समारोपाचं जे पठण आहे हे सगळीकडेच असतं. पण हे पहिल्या 3 गाथा ज्या आहेत यातल्या या गाथा क्रमशः, पहिली गाथा बुद्ध वगगोतली आहे आणि दुसरी गाथा ही लोक वगगोतली आहे धम्मपदातल्या, आणि तिसरी गाथा ही धम्मठ्ठ वगगोतली आहे. गाथा क्रमशः 183, 169 आणि 259 असा तो गाथा क्रमांक आहे. हे आपण काल पाहिलेलं आहे. आता त्याच्यावर आपण अधिक प्रकाश टाकणार नाही. सब्ब पापस अकरणं. तर काल आपण पाहिलं सर्व वाईट कर्मांचं, पाप कर्मांचं अकरणं, न करणं, असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे सोयीस्कर शब्दामध्ये आपण असं म्हणू शकतो, कुठलेही पाप कर्म न करणे, असं त्याचा अर्थ केला जातो. म्हणजे कुठलेही पाप कर्म न करणे, सर्वच पाप करायची नाही म्हणजे कुठलेही पाप कर्म न करणे. कारण ती आता याची भाषा आहे ती. अं, प्रत्येक भाषेचं एक वैशिष्ट्य असतं. अं, जसं आता मराठी आणि इंग्रजीतलं पण आपण जर पाहिलं उदाहरण म्हणून, तर आपण काय म्हणतो, एखादी गोष्ट चांगली नाही असं आपण म्हणतो, नाही का? एखादी गोष्ट ती चांगली नाही म्हणजे तेवढी चांगली नाही, म्हणजे बरी आहे असं आपण म्हणतो. एखादी गोष्ट हा बरी आहे पण तेवढी चांगली नाही. पण इंग्रजीत त्याला असं नाही म्हणत. इंग्रजीत त्याला नॉट बॅड, नॉट बॅड. हम्म. तर ते इंग्रजी स्टाईल आहे, ती इंग्रजीची ती एक पद्धत आहे एक करण्याची. प्रत्येक भाषेचं एक हे असतं, वैशिष्ट्य असतं. तसं हे सब्ब पापस अकरणं थोडस काय म्हणतात, ह्या गाथा आहेत म्हणजे काव्य आहे. आणि काव्य असल्यामुळे काही गोष्टी ज्या असतात ना, या शब्दांची योजना ही ते हे त्याला काय म्हणतात, शब्द योजना जी आहे ना ही, म्हणजे ते शब्द चपखल बसण्यासाठी तिथं ते योग्य वाटतात म्हणून तसे वापरले जातात. म्हणजे आपण आता तला त पला प असं आपण जे मराठी काव्यामध्ये आपण म्हणतो ना,
तसं आता इथे सुद्धा सब्ब पापस्य अकरणं याचा मराठी अर्थ कुठलेही पाप कर्म न करणे, वाईट कर्म न करणे असा होतो. कुशलस्य उपसंपदा हे मात्र आपण थोडस वेगळं पाहिलेलं आहे. आता इथं कुशलस्य उपसंपदा म्हणजे कुशल संपादन करणे, कुशल संपादन करणे. तर पापकर्माच्या विरुद्ध कुशल असा अर्थ केला जातो जनरली. पापकर्म म्हणजे वाईट कर्म. मग इथं कुशलस्य कुशलस्य म्हणण्याऐवजी पुण्यस्य किंवा पुण्य शब्द का नाही वापरला. इकडे जर पाप वापरला तर इकडे पुण्य वापरायला पाहिजे होता. तसं नाही केलं. कुशलस्य उपसंपदा म्हणजे कुशलाचं संपादन, कुशल संपादन करणं. तर मला असं वाटतं याचा संबंध पहिल्या वाक्याशी आहे. कुठलेही पापकर्म न करण्याचं कौशल्य संपादन करणं, असा मी त्याचा अर्थ घेतो. आणि ते फार, मला तरी फार प्रेरणादायक वाटतं. कारण कुठलंही वाईट कर्म न करणं म्हणजे दुसऱ्या शब्दात शिलाचरण करणं. शिलाचरण करणं हे एक कौशल्य आहे, हे एक स्किल आहे. आणि कुठलंही स्किल जे असतं ते शिकावं लागतं. कुठलंही कौशल्य जे असतं हे शिकावं लागतं. आणि शिकणं हे प्रॅक्टिसवर अवलंबून असतं, साधनेवर अवलंबून असतं. म्हणजे एखादी गोष्ट आपण शिकतो, साधना करतो, प्रॅक्टिस करतो, याचा अर्थ असा होतो की ती गोष्ट आपण पुन्हा पुन्हा करतो. प्रॅक्टिसचा अर्थ काय होतो? रिपीटिंग द सेम थिंग अगेन अँड अगेन. त्याला म्हणतात प्रॅक्टिस. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे. जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये पारंगत होत नाही, एक्सपर्ट होत नाही, तोपर्यंत ती गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, त्याला आपण प्रॅक्टिस म्हणतो, त्याला आपण साधना म्हणतो. आणि त्याच्यातून कौशल्य निर्माण होतं. एखादी गोष्ट करण्याचं कौशल्य ती गोष्ट परत परत करण्यातून निर्माण होते. आता ज्याला याला दुसरा एक शब्द आपण व्यवहारातला आहे तो म्हणजे अभ्यास. अभ्यास करणे, अभ्यस्त होणे. अभ्यास करण्याचा अर्थ पण परत परत करणे असाच होतो. हिंदीमध्ये अभ्यासचा अर्थ ज्याला आपण स्टडी म्हणतो तसा हिंदी अभ्यासचा अर्थ नाही. हिंदी अभ्यास मध्ये प्रॅक्टिसच्या अर्थानच अभ्यासाचा सराव, सरावाच्या अर्थानच अभ्यास हा शब्द वापरला जातो. मराठीमध्ये आपण अभ्यास हा शब्द स्टडीच्या अर्थाने वापरतो. तर हे एक भाषा जरी वेगवेगळी असली तर त्याची आपल्याला एक संदर्भ नीट लक्षात घेणं गरजेचं असतं. तसं हे कुशल शब्द जो आहे ना, हा कुशलस्य उपसंपदा. आता उपसंपदा म्हणजे संपादन करणे, म्हणजे प्राप्त करणे, ते मिळवणे. म्हणजे ते सुद्धा कौशल्यच आहे. कौशल्य मिळवणे, कौशल्य प्राप्त करणे. कसलं कौशल्य प्राप्त करणे? सब पापाचं अकरणं. कुठलेही पापकर्म न करणं म्हणजे शिलाचरण करण्याचं कौशल्य हासिल करणं, प्राप्त करणं, मिळवणं. ह्या पहिल्या दोन वाक्यांचा अर्थ. आणि मला असा अर्थ घेतला तर तो एक फार मला तरी फार प्रेरणादायक वाटतो तो. कारण काय की ह्याच्यातून एक गोष्ट लक्षात येते, हे प्रॅक्टिकल आहे आणि काहीतरी करण्याची गोष्ट आहे. आता याच्या आपण आणखीन खोलात जर शिरलो तर आपल्याला हे लक्षात येईल की कुठलंही कौशल्य किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये एक्सपर्ट व्हायचं असेल, पारंगत व्हायचं असेल, तर त्या गोष्टीवर आपला फोकस पाहिजे. एखादी गोष्ट शिकायची, अभ्यास करायची, ते कौशल्य प्राप्त करायचं, तर त्या गोष्टीवर आपला फोकस पाहिजे. आणि ती गोष्ट करण्यामध्ये सातत्य पाहिजे. सातत्य नसेल तर ती प्रॅक्टिस होत नाही. कौशल्य संपादन करण्यामध्ये सातत्य पाहिजे, त्या गोष्टीवर फोकस पाहिजे. आणि हा फोकस आपल्या सती शब्दातून लक्षात येतो. सती जागृती भान जे आहे, तर आपला त्या गोष्टीवर फोकस आहे.
म्हणजे आता आनापानसती म्हणजे आनापानवर फोकस आहे, कायानुसती म्हणजे कायेवर आणि कायेमध्ये फोकस आहे. वेदनानुसती म्हणजे आपल्यातल्या ज्या जाणीव आहे, जिवंतपणा आहे, त्याच्यावर फोकस आहे. त्याच्याशी आपण संलग्न असतो. कारण ते कौशल्य आपल्याला हस्तगत करायचं असतं, कायानुसतीचं, वेदनानुसतीचं. आपल्याला आपलं जे चित्त आहे, जे इमोशन्स आहेत आपल्यातले जे लोभ आणि द्वेष आहेत, जे या पापकर्माला जन्म देतात. पापकर्माला जन्म देणारं चित्त असतं. कारण ते चित्त भावनांमुळं विकृत होत असतं. आणि आता काही लोक भावनांचा चांगला अर्थ पण घेतात. आता काहींना वाटतं की मैत्री भावना किंवा करुणा भावना ह्या चांगल्या भावना आहेत. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पालीमध्ये भावना हा शब्द इमोशन्सच्या अर्थाने नाही वापरला जात. पालीमध्ये भावना हा शब्द तसा डेव्हलप करणे अशा अर्थानं, भव भव म्हणजे बनणे, होणे, डेव्हलप करणे. तर मैत्री भावना म्हणजे मैत्री डेव्हलप करणे असा त्याचा अर्थ होतो. करुणा भावना म्हणजे करुणा डेव्हलप करणे, डेव्हलप होणे, अशा अर्थानं भावना शब्द वापरला जातो. आणि आपण मराठीत हिंदीत जो भावना शब्द वापरला तो इमोशन्स अर्थानं वापरला जातो. आता त्याही भावनाच आहेत, ह्याही भावनाच आहेत, परंतु थोडासा त्याच्यामध्ये फरक आहे. मैत्री भावनेमध्ये प्रॅक्टिस आहे. आणि ती प्रॅक्टिस काय आहे? मैत्री डेव्हलप करण्याची प्रॅक्टिस नाही असं मला वाटतं. ती द्वेष कमी करण्याची प्रॅक्टिस आहे. कारण जेव्हा द्वेष कमी होतो, आपली चीड कमी होते, ती निगेटिव्ह भावना जेव्हा कमी होते, तेव्हा शिल्लक काय राहतं? मैत्री भावना शिल्लक राहते. कारण जिथं द्वेष नसतो तिथंच मैत्री असते. जिथं अजागृती नसते तिथंच जागृती असते. ते काही असे सापेक्ष शब्द आहेत ते. तर तशा अर्थानं त्याच्याकडे पाहता येऊ शकतो. तर आपण काय काय म्हणूया की हे कुठलंही वाईट कर्म न करण्याचं कौशल्य संपादन करण्यासाठी त्याच्यावर आपला फोकस पाहिजे. त्याच्यावर आपला फोकस पाहिजे. मगाशी आपण जे म्हटलो की हे जे पापकर्म आहे, वाईट कर्म जे आहे, हे चित्तामुळे निर्माण होतं. कारण चित्त जे आहेत, आपल्या चित्तातले जे विशेषतः जे लोभ आणि द्वेष आहेत, ह्या ज्या परस्पर विरोधी नकारात्मक भावना आहेत, हे पाहिजे न ते नको, हे असं पाहिजे न तसं नको, तर आपल्या सगळ्या कायिक आणि वाचिक कृती, आपलं बोलणं आणि शरीरानं करणं, हे या लोभ आणि द्वेषाला धरूनच चाललेलं असतं. वाईट कर्म म्हणजे मनामध्ये जर लोभ असेल तरच तुम्ही पाणातिपात कराल. आता हे पाप कर्माचं स्पष्टीकरण आपल्याला शिलाचरणाच्या अंगाने करता येऊ शकतं. पापकर्म म्हणजे पाप म्हणजे वाईट कर्म. वाईट कर्म म्हणजे सगळे शिलाचरणाचे नमुने आहेत. म्हणजे शिलाचरणाचे जे नमुने म्हणता येईल. म्हणजे पाणातिपाता वेरमणी, म्हणजे पाणातिपात करणं एखाद्या जीवावर. पाण अतिपात, पाण म्हणजे प्राण, पाण म्हणजे प्राण म्हणजे जीव, त्याच्यावर अतिपात करणे म्हणजे अतिक्रमण करणे, त्याचं अस्तित्व हिरावून घेणे किंवा त्याचं अस्तित्व खतम करणे, त्याचं अस्तित्व नाकारणे, त्याला पाणातिपात म्हणतात. आणि याच्या पाठीमाग आपला लोभ असू शकतो, आपला द्वेष असू शकतो. कारण एखाद्याचं अस्तित्व, एखाद्याचं असणं जेव्हा आपल्याला नको असतं, तेव्हा त्याचा आपल्याला अडथळा येतो. आपल्या लोभामध्ये तो अडथळा आहे, किंवा आपल्या मनात त्याच्याविषयीचा द्वेष असतो.
म्हणून आपल्याला ते अस्तित्व नको असतं. जो संघर्ष जो चाललेला असतो, संघर्ष म्हणजे ज्याला आपण आता साधं कठोर बोलणं असो, नाहीतर शिवीगाळ असो, नाहीतर मारामारी असो, नाहीतर खून असो किंवा युद्ध असो, त्याच्या पाठीमागची भावना कोणती असते? आपल्याला काहीतरी त्याच्यात पाहिजे असतं, म्हणून ती समोरची गोष्ट आपल्याला नको असते. आणि नको असते म्हणून आपण त्याला लोभापोटी किंवा द्वेषापोटी त्याचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. म्हणून पाणाती-पात होतं. म्हणजे या पाणाती-पाताच्या या, म्हणून याला पाप म्हटलंय. आता पाप शब्द, आपण पाप पुण्याचा अर्थ इतरत्र वेगळा होतो. इतर धर्मामध्ये पाप पुण्य म्हणजे तुम्ही धार्मिक आचरण करणं म्हणजे पुण्य, आणि धार्मिक आचरण न करणं म्हणजे पाप, असा तिकडे अर्थ होतो. बुद्ध धर्मामध्ये तसा अर्थ नाही. त्याचा आणि याचा काही संबंध नाही. इथे पाप कर्म म्हणजे वाईट वर्तन, वाईट वर्तन ज्याचा वाईट परिणाम होतो. आणि त्या पाप कर्म का नाही करायचं? कारण त्याचा वाईट परिणाम होतो. आणि वाईट परिणाम काय होतो? तर जो पाप करतो त्याला आणि ज्याच्या विषयी करतो त्याला, दोघांनाही यातना होतात, दुःख होतं. कारण शिव्या देणाऱ्यांना पण कधी फार तो आनंदित असतो असं नाही. एखादा शिव्या देतो किंवा एखादा मारहाण करतो किंवा एखादा काही दुसरा हल्ला करतो, युद्ध करतो, तो फार आनंदात असतो असं नाही. तो पण विचलितच असतो, तो डिस्टर्ब असतो, त्याला त्याचा स्वतःला त्रास होतो. खरं म्हणजे वाईट कर्म करण्याचा पहिला त्रास त्याला होतो जो ते कर्म करतो. आणि ज्याच्याविषयी करतो, ज्याच्यासाठी तो वाईट कर्म करतो, त्याला नंतर होतो. तेव्हा जेव्हा एखादं वाईट, समजा आता आपण वाईट वाईट आपल्याला बोलायचं असलं, जेव्हा आपण वाईट बोलतो तेव्हा वाईट लगेच नाही बोललं जात. वाईट बोलण्याच्या आधी वाईट भावना निर्माण व्हाव्या लागतात. म्हणजे नकारात्मक भावना मनामध्ये आधी निर्माण होते, नंतर वाईट शब्द येतात, त्याच्या पुढे वाईट कृती येते, शारीरिक कृती, त्याच्या पुढे मग आणखीन मारहाण येते, त्याच्या पुढे मग नष्ट करण्याची भावना येते, खतम करण्याची भावना. याच्या मुळाशी काय असतं? चित्त असतंय. म्हणजे वाईट कर्माचं मूळ हे चित्त आहे. म्हणून आपण चित्तानुसतीला सगळ्यात जास्त महत्व आहे. शुद्धीकरणासाठी चित्त शुद्धी पुढे येते ते. सचित्त परियोदपना म्हणजे स्वतःच्या चित्ताची शुद्धी करणे. तर ते हे ही प्रॅक्टिस आहे ती, जे आपल्याला सती साधनेतून आपल्याला म्हणजे सती साधनेचा उद्देश ही गाथाच आहे असं समजा. या संदर्भात सती साधनेचा जो उद्देश आहे, का कायेमध्ये उतरायचं, का चित्तामध्ये, का जाणीवांमध्ये, वेदनांमध्ये उतरायचं, का चित्तामध्ये उतरायचं, का मनोधम्मांमध्ये उतरायचं, विचार प्रक्रियेमध्ये, ब्रेन मध्ये का उतरायचं? तर त्याचं कारण हे सब पापचं अकरणं कुशलस्य उपसंपदा हेच आहे. आता हे नवीन म्हणजे सूत्र आपल्याला लक्षात आलं आहे या गाथेच्या निमित्तानं. का करायचं? सती साधना कशासाठी महत्वाची आहे? तर हे पाप कर्म टाळण्यासाठीच आहे, वाईट कर्म टाळण्यासाठीच आहे. कारण वाईट कर्म सतीला, जागृतीला दिसल्याशिवाय तर आपण त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही. त्याच्यावर फोकस असल्याशिवाय ते जे काही पाप पाप ज्याला म्हणतात, जे काही अ, वाईट वर्तन आहे, त्या त्या ते कायिक असो नाही तर वाचिक असो, आधी त्याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे, म्हणजे त्याची सती पाहिजे. मग त्याच्यात आणखीन सती ठेवता ठेवता, आपण जागृती ठेवता ठेवता आपल्या लक्षात त्यातला कार्यकारण भाव लक्षात येतो का ह्याचा उगम कुठे आहे. तर ते उगम आपल्या लक्षात येतो का तो आपल्या चित्तामध्ये आहे.
आणि तो आपल्या विचार प्रक्रियेमध्ये पण आहे. कारण जसं चित्त असतं तसंच विचार प्रक्रिया काम करते. जशी विचार प्रक्रिया काम करते त्याचे पडसाद चित्तावर उमटतात. म्हणजे हे एकच आहे ते. आणि ब्रेन मध्ये तर त्या फार जवळ आहेत, त्या दोन जे पॉइंट आहेत, जे दोन केंद्र आहेत. म्हणजे विचारांचं केंद्राच्या खाली भावनांचं केंद्र आहे मेंदूमध्ये. त्याचा परिणाम शरीरात होतो, ही गोष्ट वेगळी. ते एक्सटेन्शन आहे ते. परंतु मुळात कॉर्टेक्स किंवा ज्याला आपण सेरेब्रल कॉर्टेक्स म्हणतो, विचारांचं केंद्र जे असतं ते मेंदूमध्ये वरती आहे. आणि त्याच्यात खाली लिंबिक सिस्टम किंवा अमेगडाला अलीकडच्या याच्यात जे म्हणतात, तर ते भावनांचं केंद्र आहे, ते मेंदूतच आहे. ती ग्रंथी सारखं आहे ते, ती किंवा ते केंद्र आहे, ती ग्रंथींना उत्तेजन देते. शरीरातल्या ग्रंथींना उत्तेजन देते आणि त्या ग्रंथींचा स्राव आपल्या रक्तात मिसळतो, म्हणून द्वेष किंवा राग उत्पन्न होतो. म्हणजे आपण म्हणतो ना, आता हे सगळं इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस आहे. केमिकल म्हणजे ग्रंथी, आणि इलेक्ट्रिकल जो हे आहे, विद्युत रासायनिक. विद्युत म्हणजे तुमची नर्वस सिस्टम आहे, तुमची मेंदूमध्ये ते चाललेलं आहे. त्याच्यामध्ये हे बाकीच्या ज्या जे केंद्र असतात, तो एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे तो. सगळ्यात आपल्याला म्हणजे जेवढं मला माहिती आहे तेवढंच मी सांगतो. आपण आता त्याच्यात शिरलो तर आपण एखाद्या मेडिकल एक्सपर्टला पण आपण बोलू शकतो आपल्या सत्रामध्ये, का मेंदूमध्ये कोणकोणती केंद्र आहेत ते आपण सांगा. आपण एकदा प्रयत्न केलेला होता, मला काही लोक आता त्यावेळेला उपस्थित असतील. आपण हाँ मला सर, वाटतं हाँ असं. हा. हाँ सर. हो. आपण 40 दिवसांचं काहीतरी सत्र घेतलं होतं. 40 दिवसांचं, आणि त्याच्यामध्ये एक MBBS डॉक्टरला आपण बोलवलं होतं. आणि त्यांना आपण हे सांगितलं होतं की शरीरातल्या ज्या काही 12, 13, 14, 15 सिस्टम आहेत, त्याच्यामध्ये एकमत नाहीये. पण ॲलोपॅथी म्हणते की 12 का 13 सिस्टम आहेत. काही याच्यामध्ये जास्त आहेत. माझ्या BMS झालेल्या म्हणजे आयुर्वेद शास्त्रामध्ये डॉक्टर असलेल्या भाचीला मी विचारलं की आयुर्वेदात किती सिस्टम आहेत, तर ती म्हणाली ती 16 आहेत, 17 आहेत, 18 आहे. आणखीन तिने ती जास्त संख्या सांगितली. म्हणजे त्याच्यामध्ये एक वाक्यता नाही, हे मला सांगायचे. तर एका MBBS डॉक्टरांना आपण आपल्या याच्यामध्ये बोलवलं होतं, आणि त्यांना मी सांगितलं होतं की ह्या 12, 13 सिस्टम ज्या आहेत, ज्याला आपण म्हणजे श्वसन क्रिया म्हणतो, पचन क्रिया म्हणतो, रक्ताभिसरण क्रिया म्हणतो, किंवा मज्जा संस्था ज्याला आपण नर्वस सिस्टम म्हणतो, किंवा आणखीन ज्या काही सिस्टम आहेत, ह्या 12, 13 आहेत ॲलोपॅथीनुसार, असं मी नेटवर वाचलं होतं. आणि म्हणून त्यांना मी सांगितलं की या 12, 13 सिस्टम आम्हाला समजावून सांगा की काय आहे त्या. तर त्यांनी ते प्रत्येक सगळ्याच्यात ते नाही गेले. त्यांनी फक्त 2, 3 सिस्टम समजावून सांगितल्या. आणि मी त्यांना म्हटलं नेटवर तर 12, 13 सिस्टम सांगितलेले आहेत काहीतरी. तर ते म्हणाले नाही, 12, 13 नाही, त्याच्यामध्ये एकमत नाही म्हणे. ते 12, 13 नाही, जास्त असू शकतात. तर मुद्दा मुद्दा असा आहे की आपल्याला त्यातलं जे तांत्रिक ज्ञान आहे, म्हणजे आता मेंदूविषयी आपण बोलतोय, विचार प्रक्रिया किंवा भावनिक केंद्र, मेंदूविषयी आपण बोलतोय, पण आपण त्याच्यामध्ये एक्सपर्ट नाही. पण जे एक्सपर्ट आहेत, ज्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे, त्यांच्यात पण एकमत नाही. कारण ते ऑब्जेक्टिव्ह अभ्यास करतात, वस्तुनिष्ठ.
बुद्धांचा अभ्यास जो आहे ना हा वस्तुनिष्ठ नाही. बुद्ध धम्माचा अभ्यास हा फक्त वस्तुनिष्ठ नाही, तो व्यक्तिनिष्ठ आहे. म्हणजे आपल्या स्वतःच्या जीवनाशी कनेक्टेड आहे. आपणच आपला अभ्यास करतो जणू काय. कारण आपण आपल्या श्वासात उतरतो, आपण आपल्या कायेत उतरतो, आपण आपल्या जाणीवात उतरतो, वेदनांमध्ये आपण आपल्या चित्तात उतरणार, आपण आपल्या विचार प्रक्रियेमध्ये मध्ये उतरणार. हा फक्त ऑब्जेक्टिव्ह अभ्यास नाही असा. जशी एखादी गोष्ट बाहेर दिसते डोळ्यांना किंवा बाहेर ती गोष्ट कानाला ऐकू येते, तसं हे नाहीये. सती साधनेचं, जागृतीचं किंवा स्वतःमध्ये उतरण्याचं, पाहण्याचं काम तसं नाही. आणि हे केवळ बौद्धिक पण नाही, हे एक्सपेरियन्शियल आहे. आता ते इंग्रजी शब्द ज्याला अनुभवात्मक, एक्सपेरिमेंटल आणि एक्सपेरियन्शियल, किंवा ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह. तर हे ऑब्जेक्टिव्ह हा ऑब्जेक्टिव्ह अभ्यास नाही. आपण बाहेरच्या गोष्टी नाही पाहत, आपण बाहेरची काया नाही पाहत, आपण बाहेरच्या वेदना, बाहेरचं चित्त आणि बाहेरचं मेंदू, आपण मनोधम्म नाही पाहत, आपण आपल्यातले पाहत आणि थेट अनुभव घेतो. मुद्दा असा आहे की त्या मेडिकल डॉक्टरांना आपण आपल्या सत्रामध्ये बोलवल्यानंतर सुद्धा ते म्हणाले, तुम्हाला जी माहिती आहे 12 आणि 13 सिस्टमची, ते तसं नाही. त्याच्यामध्ये मतभेद आहेत. म्हणून ॲलोपॅथीचं वेगळं आहे, होमिओपॅथीचं वेगळं आहे, आयुर्वेदाचं वेगळं आहे. आणखीन काही ज्या काय मेडिकल आणखीन फॅकल्टीज असतील, समजा काही युनानी असतील किंवा काय आणखीन काय असतील, त्या नॅचरोपॅथी असतील, ते सगळ्यांचे वेगळे वेगळे हे आहे, वेगवेगळी मत आहेत. म्हणजे सायन्स अजून अपूर्ण आहे. सायन्स शास्त्र अजून अपूर्ण आहे. ते आणखी एका बाबतीत अपूर्ण आहे. आपण याच्यावर थोडीशी पाठीमागे चर्चा पण केलेली आहे की कुठलाही तज्ञ, समजा आता हृदयरोग तज्ञ असेल, तर हृदयरोग तज्ञ असो नाही तर मेंदूचा तज्ञ असो, तर स्वतःच्या मेंदूचं आणि स्वतःच्या हृदयाचं ऑपरेशन नाही करणार. ते इतरांच्या हृदयाचं ऑपरेशन करील आणि इतरांच्या मेंदूचं ऑपरेशन करेल. त्याला ऑब्जेक्टिव्ह अभ्यास असणार आहे, पण सब्जेक्टिव्ह असणं शक्य नाही. त्याला स्वतःच हे नाही करणार. म्हणून आता एखादा डॉक्टर आजारी पडला तर तो स्वतःवर उपचार स्वतःच नाही करू शकत, त्याला दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते. म्हणजे माझ्या अल्पज्ञानानुसार काही गोष्टी त्याला लक्षात येतील, परंतु उपचार जे आहेत त्याला बाहेरून करून घ्यावा लागत असते. म्हणून आता आपण पाहिलं की सगळ्यात मोठे जे काही हृदयरोग तज्ञ होते, तुम्हाला माहिती असेल त्यांचं नाव, पुण्याचे मांडके सर. ते मोठे हृदयरोग तज्ञ होते. त्यांनी म्हणजे आता एक म्हणजे काय म्हणतात त्याचं एक त्यांच्या त्यांच्या एक्सपर्ट असण्याचा एक उदाहरण म्हणजे त्यांनी बाळासाहेब ठाकरेंवर शस्त्रक्रिया केली होती. म्हणजे त्यांनी मोठमोठ्या शस्त्रक्रिया, मोठ्या लोकांवर मोठमोठ्या शस्त्रक्रिया केल्या होत्या. ते सतत हृदयविकाराने गेले, अटॅकने गेले. म्हणजे माणूस, म्हणजे एक्सपर्ट माणूस, तज्ञ माणूस स्वतःवर उपचार करू शकत नाही, किंवा त्याला स्वतःतलं ते पूर्ण जाणवत पण नसणार. अभ्यास असेल, पण ते जाणीवांचा जो अभ्यास आहे, सती जागृतीचा जो अभ्यास आहे, स्वतःशी असलेल्या ज्या कनेक्टिव्हिटीचा जो अभ्यास आहे, भान,
सती जागृती ही वेगळी गोष्ट आहे. ही गोष्ट बुद्धांच्या लक्षात आलेली आहे. म्हणून बुद्धांना महाभैषज्य, मोठे वैद्य असं म्हटलेलं आहे. महाभैषज्य, मोठे वैद्य. तरी खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा. आता ही गाथा अशी आहे, ही प्रॅक्टिकल गाथा आहे. आणि त्यात जेवढं जेवढं आपण खोलात जाऊ तेवढं त्यातलं जे मर्म आहे ते मर्म आपल्या लक्षात येत राहील. कुठलंही पापकर्म न करणं ही सोपी गोष्ट नाही. सब्ब पापस अकरणं ही सोपी गोष्ट नाही. ती कौशल्य संपादन करण्याची गोष्ट आहे. स्किलफुली ते ती गोष्ट हँडल करावी लागते. स्किल शिकावं लागतं, कौशल्य शिकावं लागतं, उपसंपदा संपादन करावं लागतं. आणि ते संपादन करण्यासाठी त्याच्यामुळं पापकर्म घडतं. ज्या चित्तामुळे पापकर्म घडतं, ज्या मनोधम्मांमुळे पापकर्म घडतं, ज्या कायेकडून घडतं, ज्या वाणीकडून घडतं, त्याच्याशी सतीने जागृतीने आपला संपर्क पाहिजे, कनेक्टिव्हिटी पाहिजे. तर प्रॅक्टिकली काय चाललंय ते लक्षात येतं. आणि पुढचं पण वाक्य खूप महत्वाचं आहे. स्वचित्त परियोदपनं. पुन्हा आपण आता चित्तानुसतीमध्ये आलो. सचित्त परियोदपनं म्हणजे स्वचित्ताची शुद्धी. म्हणजे आता आपण मगाशी जे म्हणलो, चित्तामुळेच हे सगळं आहे. चित्त म्हणजे लोभ आणि द्वेष आहेत, म्हणजे इमोशन्स आहेत. त्याचं मुख्य कारण मोह आहे, म्हणजे भान नसलेली अवस्था. म्हणजे लोभ द्वेष मोह हे जे तीन पॉइझन सांगितलेले आहेत. हे लोभ द्वेष जे आहे ते चित्तामध्ये आहे. आणि मोहावस्था म्हणजे इल्युजन, म्हणजे भ्रामक अवस्था, म्हणजे सती नसलेली अवस्था, जागृती नसलेली अवस्था, ही सगळ्या अस्तित्वाचीच आहे. पण मुख्यतः चित्तामध्ये जे आहे तो लोभ आणि द्वेष आहे. आणि हे लोभ आणि द्वेष हे आपल्या पाप कर्माला प्रवृत्त करत असतात. आणि त्याचं आपल्याला भान नसतं. असलं पाहिजे. ते कौशल्य संपादन करणं हा या गाथेचा अर्थ आहे. एतं बुद्धान शासनं. हे बुद्धांचं शासन आहे. हे बुद्ध धम्माचं शासन आहे. बुद्ध धम्माच्या साम्राज्यामध्ये चित्तशुद्धीचं काम चालतं. म्हणजे सद्वर्तनाचे लोक तयार होतात, त्याच्यातून होतील. म्हणून बाबासाहेब सुद्धा म्हणायचे की धम्मराज्य, जगाला धम्मराज्य बनवणं हा बुद्धाच्या धम्माचा मुख्य हेतू आहे. म्हणजे काय, तर जग हे सद्वर्तनाचं राज्य झालं पाहिजे. बुद्धानुशासन म्हणजे काय, सदाचाराचं राज्य झालं पाहिजे, सद्वर्तनाचं राज्य झालं पाहिजे. मग सगळे जे प्रश्न आहेत जगाचे, युद्धाचे आणि विध्वंसाचे, जग फार हुशार झालंय. ब्रेन फार हुशार आहे जगात. म्हणजे जग म्हणजे आता IT मुळे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे जग फार हुशार झालेलं आहे. पण तेवढीच घसरण पण चाललेली आहे, तेवढीच भयग्रस्त अवस्था पण आहे. युद्धजन्य परिस्थिती सातत्याने निर्माण होत असते. पण माणसात अजून थोडीशी माणुसकी असल्यामुळे, माणूस पण असल्यामुळे ते तेवढं त्याला लगेच मूर्त रूप येत नाही. थोडस मागे येतात लोक, दबाव वाढतो. म्हणून युद्ध निर्माण होता होता तरी पण बरंच विध्वंस करून जातात. एखादा इराक खतम होतो, एखाद्या इराणवर हल्ला होतो, एखाद्या युक्रेन काय असेल, जे काही चाललेलं आहे सध्या, आपण ज्यांचं बाहेर लक्ष आहे त्यांच्या हे लक्षात येत असेल की विध्वंसक प्रक्रिया ज्या आहेत या सातत्याने चालू असतात. युद्धजन्य परिस्थिती ही सातत्याने निर्माण होत असते. आपला वेळ संपत आलेला आहे.
जर आवश्यक वाटत असेल तर पुन्हा जॉईन व्हा, नसेल तर आपण या ठिकाणी थांबूया. मला वाटतं आपला विषय इथे पूर्ण झालेला आहे. पण तुम्हाला काही चर्चा करायची असेल तर तुम्ही परत जॉईन होऊ शकता आणि ते तुमच्यासाठी असेल. मी परत आता हा विषय पुढे नेणार नाही. तर तुम्ही परत जॉईन व्हा. हे काही सेकंदामध्ये हे सत्र आपोआपच संपेल. तर आज फार महत्वाच्या याच्यामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. म्हणजे दिसतं तेवढं सोपं हो. नाही. तप पापस्स करणं कुशलस्य उपसम